आणि आता खिंड आणि पावनखिंड दोन्ही गोष्टी पाहतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खिंड म्हणजे काय, तर आपण इंग्रजीमध्ये त्याला एक पर्टिक्युलर शब्द गॉर्ज वापरू शकतो. दोन्ही बाजूला डोंगर आहेत आणि मधून जाणारा एक नॅरो पास जो दोन ठिकाणांना जोडतो, हे महत्वाचं. पूर्वेला आहे पन्हाळगड आणि पश्चिमेला आहे विशाळगड. गोष्ट फक्त एवढीच आहे की विशाळगड इथून जवळ आहे, तो 7 किलोमीटर आहे. पन्हाळगड किती आहे ते नंतर अंतर सांगेन. तर या खिंडीत महाराज उतरले आणि खिंडीतून पुढे गेलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचं पुढचं वाक्य, त्यावेळेचा वहिवाटीचा वापरात असणारा घोड्यावरती बसून जाता येण्यासारखा उताराचा सुव्यवस्थित रस्ता, तो या खिंडीचा रस्ता. आता जर खिंड बघितली तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो की आता उतरणं, शिडी आहे पण शिडीवरनं उतरणं सुद्धा अवघड आहे. मग आपण एक स्टेटमेंट वापरतो जे सगळ्या ठिकाणी लागू होतं पण इथं लागू होत नाही. हे स्टेटमेंट काय, आता एवढं अवघड आहे मग त्या काळात किती अवघड असेल. हे इतर ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी लागू होतं पण इथं मात्र हे उलट होतं. त्यावेळेस हा सुव्यवस्थित रस्ता होता, वापर बंद झाला रस्त्याचा म्हणजे मेंटेनन्स थांबला. बंद पडलेल्या रस्त्याचा मेंटेनन्स आपण कधी केलाय का, नाही. तेच याही बाबतीत झालं. रस्त्याचा वापर बंद झाला म्हणजे मेंटेनन्स थांबला, मेंटेनन्स थांबला प्लस पाण्यानं मार्ग बदलले, त्यामुळं जो काही उताराचा स्लोपचा रस्ता होता तो खचला, डायरेक्ट स्टीप कडा झाला आणि मग इथं लोखंडी जिना गेल्या 25 ते 30 वर्षापूर्वी लावला. त्यामुळे आता ही परिस्थिती सगळी उलटी दिसते. जरासं मगाशीच म्हटलं होतं मुद्दाम की ते रिकामच ठेवा, म्हणजे हे सगळं प्रत्येक वेळेला हे होणार नाही. या बाजूला बसून घ्या, कारण काय होईल, माणसं आली की परत तो डिस्टर्ब आपल्याला होत आली तुमच्या. आता ही घोडखिंड का आणि मग पुढे पावनखिंड का, तर इथून मागच्या ठिकाणापासून आपण घोडखिंडीपासून पश्चिमेचं लोकेशन विशाळगडचं पाहिलं ते 7 किलोमीटर अंतराचं आहे. इथून आता पूर्वेची लोकेशन आणि ठिकाणं सांगतो. इथं बसलेल्या जागेवरून इथून 4 किलोमीटर पूर्वेला गेलो तर जात असताना डाव्या बाजूला एक मोकळं मैदान लागतं, ज्या मैदानाचं नाव आजही आहे घोडमाळ. घोडमाळ का, तर त्या काळातला म्हणजे स्वराज्यातला सगळ्यात मोठा घोड्यांचा बाजार त्या माळावरती भरला जायचा, म्हणून हा घोडमाळ. याच घोडमाळच्या घोडे बाजारामध्ये स्वराज्यासाठी लागणारी घोडी खरेदी केली जायची आणि खरेदी केलेल्या घोड्यांच्या पैकी पुन्हा जी घोडी खाली कोकण प्रांताला म्हणजे कोकणात पाठवायची ती रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे नोंदणीसाठी जवळ असणाऱ्या किल्ल्यावर म्हणजे विशाळगडावर पाठवली जायची. आता विशाळगडला जाण्याचा एकमेव मार्ग कुठला सांगितला तुम्हाला, या खिंडीचा. या खिंडीतून ही कोकणात पाठवली जाणारी घोडी सगळी पाठवली जातात, म्हणून या खिंडीचं पहिलं नाव होतं घोडखिंड. आता या घोडखिंडीची पावनखिंड कशी झाली पुढे बघणार आहे, पण अजून एकदा पन्हाळ्यापर्यंत तुम्हाला नेतोय. 4 किलोमीटर सांगितलं घोडमाळ, 6 किलोमीटर पांढरे पाणीगाव, 35 किलोमीटर मसाई पठार आणि 45 किलोमीटर आपला पन्हाळगड आहे. पन्हाळा ते घोडखिंड 45 किलोमीटर, घोडखिंड ते विशाळगड 7 किलोमीटर, म्हणजे पन्हाळा ते विशाळगड तब्बल 52 किलोमीटरचा रात्रीचा पायी प्रवास. आणि या पायी प्रवासाच्या दरम्यान ही घोडखिंड पावन झाली. कशी ते प्रत्यक्षात पुढे बघणार आहे. आधेमध्ये काही शंका आल्याच तर त्या फक्त डोक्यात ठेवा, शेवटी नंतर विचारा. मध्ये डिस्टर्ब होणार नाही याची काळजी तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, श्रद्धांजलीला आलोय असं कुणीही बसू नका. चेहऱ्यावरती ते भाव येऊ द्यात, जे उत्कट माझ्या मुखातून जे उत्कट होईल ते भाव समोर असू देत. आपण बसलोय समोर काहीतरी आणि डोक्यात वेगळंच चाललंय, ते पेशंट आणि हे ते थोडस बाजूला ठेवा. आज आपण इथं पोहोचतोय, ठीक आहे, ते सगळंच बाजूला ठेवा आज. ठीक आहे, नेमकं काय आणि कसं झालं याच्याकडे आपण वळणार आहे. आई भवानी आणि वीरमाता जिजाऊ यांचं स्मरण करून हिंदवी स्वराज्यासाठी झटलेल्या सर्वच ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानाचा मुजरा करतोय, पावनखिंडीच्या अमर गाथेला प्रारंभ करतोय. बघा, दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडावरती अफजल खानाचा वध करून शिवाजी महाराज करवीर संस्थान म्हणजे कोल्हापूरच्या दिशेने स्वार झालेले आहेत. आणि त्यांनी दिनांक 28 नोव्हेंबर 1659 रोजी म्हणजे मराठ्यांनी फक्त 18 दिवसांच्या मध्ये 22 गावं, 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा परिसर शत्रूच्या ताब्यातून लढाई करून पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. फार मोठा दिग्विजय आहे. आज आपल्याकडे गाड्या असताना देखील 18 दिवसात 18 किल्ले, फक्त रिकामा फिरणं शक्य होत नाही, पण या 18 दिवसांच्या मध्ये 22 गावं, 18 किल्ले, 200 किलोमीटरचा परिसर मारून घेतलाय. आता या 18 किल्ल्यांच्या पैकी सुद्धा सगळ्यात महत्वाचा जो किल्ला आहे तो कोल्हापूरच्या बाजूचा पन्हाळगड आहे. आता 18च्या पैकी पन्हाळाच महत्वाचा का, कारण त्यावेळच्या विजापुरी आदिलशाहीची उपराजधानी असणारा जो किल्ला आहे तोच हा पन्हाळगड आहे. सब कॅपिटल आहे आदिलशाही सैन्याचं. आता एकतर अफजल खानासारखा आमचा मातब्बर सरदार तुम्ही मारलात, त्याचबरोबर आमची राज्याची उपराजधानी सुद्धा तुम्ही काबीज केलीत,
म्हणून बडी बेगम आणि आदिलशाह भयंकर संतापले. आणि आता हे हिंद स्वराज्य ठेवायचं नाही, ते नस्तानाबूत करायचं म्हणून परत एक बलाढ्य सरदार नेमलाय, जो कर्नूलचा नवाब आहे, ज्याचं नाव आहे सिद्दी जोहर. हा सिद्दी जोहर, ज्याला सलाबते जंग, सलाबते खान किताब दिले, गौरव केला, स्वराज्यावरती चाल करून पाठवलं. आणि चाल करून पाठवत असताना त्याच्या सोबतीला, त्याच्या दिमतीला 40,000 आदिलशाही सैन्य आणि 7 सरदार दिलेले आहेत. सरदार कोण कोण आहेत? सिद्दी जोहरचा जावई सिद्दी मसाऊद, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, भाई खान, बडे खान, सादत खान, रुस्तम जमान खान आणि बाजी घोरपडे. 7 हशमी सरदार 40,000 गनिम स्वराज्यावरती चाल करून पन्हाळ्याला वेढा दिला. आणि 40,000 गनिमांच्या वेढ्यामध्ये सह्याद्रीचा वाघ शिवाजी राजा फक्त 6,000 मावळ्यांच्या दिशे अडकून पडला. पण हा 6,000 मावळ्यांचा रेठा 40,000 गनिमांना भारी पडलाय. कारण आईन हिवाळ्यात पडलेला वेढा उन्हाळा संपायला आला, तरी सुद्धा जागचा वेढा तसवर सुद्धा सिद्धीला पुढे सरकवू दिला नाही. हा या सह्याद्रीचा बाज आहे. पण सिद्धी सुद्धा पक्क्या तयारीचा आहे, तसवर सुद्धा माघार घेतलेली नाही. मुंगीलाही जायला वाव मिळणार नाही असा कडक वेढा चालू ठेवला. आणि 6 महिन्यानंतर दिवाने खास मध्ये महाराजांनी दरबार बोलवला. दरबारात चर्चा सुरू झाली. गडावरची रसद संपायला आली. धान्याची 3ही कोठार रिकामी व्हायला लागली. हा वेढा आता फोडावा लागेल, यातून बाहेर पडावंच लागेल. पण बाहेर नेमकं पडायचं कसं, म्हणून दिवाने खास मध्ये चर्चा सुरू झाली. दरबाराला 2 दिवाण आहेत, दिवाने आम जनरल मीटिंग, दिवाने खास गुप्त खलबत चालतात. दिवाने खास मध्ये दरबार भरला आणि दरबारात चर्चा सुरू झाली. वेड्यातून बाहेर पडायचं कसं. चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्याच्या पायथ्यावरून पहारेकरी वरती आला आणि पहारेकऱ्यांनी बातमी दिली, 2 वेळेला नेतोजी पालकर या सिद्धीचा वेढा फोडायला आले, 2 वेळेला हार पत्करून माघार घेऊन परत गेले. कोण नेतोजी पालकर? प्रति शिवाजी, शिवाजी महाराजांचा उजवा हात म्हणजे नेतोजी पालकर, सरसेनापती नेतोजी पालकर. जे नेतोजी पालकर एखाद्या लढाईवरती चालले की लढाईला जाण्या अगोदरच नेतोजी पालकांची फते झाली, हा फतवा निघतो. आतापर्यंत एकही लढाई न हारणारे नेतोजी पालकर पन्हाळ्याच्या पायथ्याला मात्र 2 वेळेला हार पत्करून माघार घेऊन परत गेले. महाराज म्हणतात नेतोजी पालकरांना माघार घ्यावी लागली, ती तब्बल 2 वेळेला. म्हणजे वेळा खरंच खूप कडक आहे. मग आपण बाहेर पडायचं कसं? दिवाने खास मध्ये दुसऱ्यांदा दरबार भरला, दरबारात चर्चा सुरू झाली. वेड्यात बाहेर पडायचं कसं? दरबारात चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्याच्या पायथ्यावरून दुसरा हेर आलाय. हा हेर आहे पुण्याचा. पुण्याच्या हेरानं बातमीवरून पोहोचती केली. बातमी अशी आहे की पुण्यावरती शाहिस्ते खान 1,00,000 फौजनीशी चाल करून येतोय. महाराज म्हणतात पन्हाळ्याच्या पायथ्याला 40,000, पुण्यावरती शास्ता 1,00,000 आला. आता वेड्यातून बाहेर पडण्याची नितांत गरज आहे. पण बाहेर नेमकं पडायचं कसं? चर्चा पुढे सुरू आहे. आणि चर्चा सुरू असताना धडामधूम असा मोठा आवाज झाला. संपूर्ण पन्हाळा हादरला. महाराज लगबगीनं बाहेर पडले आणि पश्चिमेला बघितलं तर गवताची गंजी आग ओकताना दिसली. महाराजांच्या डोक्यात विचारचक्र फिरायला लागली. विचार करत असतानाच दुसरा आवाज झाला. संपूर्ण पन्हाळा दुसऱ्यांदा हादरला आणि तो प्रचंड तोफेचा आग ओकणारा गोळा महाराजांच्या नजरेसमोर 3 दरवाजाच्या पश्चिम कमानीवरती आदळला. दगडी कमानीचे काही ठिकरे उडले, तुकडे उडले. आजही पन्हाळगडावरती गेला तर 3 दरवाजाचे पश्चिम कमान बघितले तर तो गोळा अडकलेला निशाणा दाखवला जातो, दिसतं. बघितलं असेल तर उत्तम, नसेल तर आवर्जून कधी गेलात पन्हाळ्यावर तर या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघा. दगडी कमानीचे काही तुकडे उडले. मग महाराजांच्या पक्क लक्षात आलं की ज्या अर्थी सिद्धीकडे एवढ्या लांब पल्ल्याच्या तोफा नसताना देखील थेट तोफेचा मारा गडाच्या पायथ्यावरून गडावरती झाला, त्या अर्थी सिद्धीने वेळा आवडला. सिद्धी निम्म्या गडापर्यंत येऊन पोहोचला. हे बघण्यासाठी महाराज पुसाटी बुरुजाकडे सरसावलेत. पण तटबंदीवरून खाली बघताच तळ पायाची एक मस्तकात भेटली महाराजांच्या. का? कारण या सिद्धीनं जागचा वेळा हलवला नाही, तर त्यांना लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्या. आणि या तोफा पुरवण्याचं काम राजापूरच्या टोपीकर इंग्रजांनी केलं, ज्याचा प्रमुख आहे हेनरी रिबिंग्टन. हाच हेनरी ज्यानं 6 महिन्यापूर्वी महाराजांच्यावर तह केलाय. आणि या तहामध्ये हेनरीनं महाराजांना स्पष्टपणे लिहून दिलं होतं की यापुढे हिंदवी स्वराज्याच्या कोणत्याही शत्रूला कोणत्याही प्रकारची मदत आम्हा इंग्रजांच्याकडून होणार नाही. आणि हा मोडीत करत हाच हेनरी पन्हाळ्याच्या पायथ्याला मात्र 45 तोफ उघडे घेऊन इंग्रजी निशाण पडकावत युनियन जॅक लावून स्वराज्याच्या विरोधात उभा टाकला. सरते शेवटी इंग्रजांचं काही चाललं नाही. कारण 45 पैकी अर्धा गोळा नेमबाजी साधण्यात वाया गेलाय. बातमी गडावरती पोहोचली. महाराज थोडेसे निश्चिंत झाले. दिवाने खास मध्ये पुन्हा दरबार भरला. दुसऱ्यांदा दरबारात चर्चा सुरू झाली. वेड्यातून बाहेर पडायचं कसं? दरबारात चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्याच्या पायथ्यावरून तिसरा हेर आलाय. हा हेर विजापूरचा. विजापूरच्या हेरानं बातमी पोस्ट केली. बातमीच धक्कादायक आहे. बातमी अशी आहे की विजापूरच्या आदिलशहानं पन्हाळ्याच्या पायथ्याला सिद्दी जोहरला फरमान पाठवलंय. आणि फरमान सिद्धीला असं सांगतंय, जागचा वेडा जागच्या जागा तसा जयत चालू ठेवा.
शिवाजीला कैद करण्याची का पन्हाळगडावर स्वारी करण्याची कसलीही तजवीज करू नका. फक्त शिवाजी तुमच्या वेड्यातून सुटून बाहेर जाता कामा नये एवढीच तसदी घ्या. कारण आजपासून 4 महिन्यानंतर म्हणजे येणारा पावसाळा संपता क्षणी मी 4 लाख फौजनीशी स्वराज्यावर चाल करून येतोय. पन्हाळ्याच्या पायथ्याला किती आहेत? 40,000. पुण्यावरती शाहिस्त आलाय, आदिलशाह येणार आहे. तब्बल 5.5 लाख फौज स्वराज्यावरती चाल करून येत. महाराज म्हणतात आपलं संपूर्ण सैन्य जरी गोळा केलं, जरी एकवटलं तरी फक्त 35,000. 35,000 विरुद्ध 5.5 लाख. हे युद्ध कदापि शक्य नाही. हा वेढा आता फोडावाच लागेल, यातून बाहेर पडावंच लागेल. म्हणून महाराजांनी एक कल्पना सुचवली, युक्ती आखली. कल्पना अशी आहे की आता आषाढ मासाला सुरुवात होणार. सह्याद्रीचा धोधो कोसळणारा पाऊस कोसळायला लागला की सिद्धी या पावसात टिकणार नाही. सिद्धी वेढा सोडून पळून जाईल, किंबहुना वेढा ढिला तरी पडेल. 15 दिवस वाट बघायचं ठरलं. दिवसा मागून दिवस उजाडले, रात्री टळल्या, प्रहर सरली. पण सिद्धी इतक्या पक्क्या तयारीचा निघाला की या सिद्धीनं आजपासून 365 वर्षापूर्वी 40,000 गनिमांच्यासाठी कातडी तंबू उभारले. नारळी पोपळीच्या जावळ्यांची पालं लागली. जागचा वेळा जागच्या तसा जयत चालू राहिला. आषाढ मासाची उमेद पुन्हा मालवली आणि दिवाने खास मध्ये तिसऱ्यांदा दरबार भरला. आता या वेड्यातून बाहेर पडायचं कसं? कसल्याही परिस्थितीत सिद्धी वेढा सोडायला तयार नाही, किंबहुना वेढा ढिला सुद्धा पडत नाही. आपण बाहेर पडायचं कसं? तिसऱ्यांदा दरबार सुरू आहे. दरबार सुरू असतानाच पन्हाळ्याच्या पूर्वेच्या किल्ले दरवाज्यावरती एक साधू आलाय आणि हा साधू किल्लेदारांना म्हणतोय, किल्लेदार दार उघडा, मला आत घ्या, मला महाराजांना भेटायचं आहे. माझी महाराजांशी फक्त एकदा भेट घालून द्याल, मला महाराजांशी चर्चा करायची आहे. हो, पण साधू नेमका कोण माहित नाही. साधूच्याच वेशात जर एखाद्या वेळेला एखादा सिद्धीचाच गुप्तेर आला असेल तर? म्हणून या साधूला किल्लेदारांनी साखळ दंडात जकडलं, बेड्या ठोकल्या आणि बेड्या ठोकलेल्या बंदी अवस्थेतल्या साधूला महाराजांच्या समोर दिवाने खास मध्ये पेश करण्यात आलं. महाल बघा, महाराज सिंहासनाधीश्वर आहेत, राजे सिंहासनावरती आहेत. एका बंदी अवस्थेतल्या साधूला महाराज समोर बघू शकतील? नाही बघू शकले. हाताची इशारत झाली. इशारत होताच या साधूच्या बेड्या खोलण्यात आल्या आणि बेड्या खोलल्यावर दुसऱ्या क्षणात या साधून त्रिवार मुजरा महाराजांना केला आणि मुजरा झाल्यावर महाराज म्हणतात, अरे महादेवा कधी आलास? महादेवाचे डोळे टचकन पाण्याने भरले. महादेव म्हणतो, राज, अहो राज, स्वतःच्या सवंगड्यांनी स्वतःच्या दोस्तांनी वेषांतर करून म्हणून आम्हाला ओळखलं नाही जी. अशातच 2.5 वर्षापूर्वीची राजगडावरची आपली भेट राज, तरी बघता क्षणी आपण आम्हाला ओळखलं? भरल्या डोळ्यांनी पुढची वार्ता हा महादेव सांगतोय. कोण आहे महादेव? बहिर्जी, गुप्तहेर खात्याचा उमदा कार्यकर्ता, बहिर्जी नायकांचा पटशिष्य आहे. नजरबाज महादेव त्याचं नाव. खरोखर बाजासारखी नजर असणारा नजरबाज महादेव भरल्या डोळ्यांनी गैवरल्या स्वरात पुढची वार्ता सांगतोय. राज 21 दिवस अगोदरच गडाच्या पायथ्याला आलो. 18 दिवस सिद्धीच्या वेळात चाकरी केली, नोकरी केली राज, आणि वेड्यातली सगळी खलबत घेऊन वरती आलो बघा. भले शाबास. महाराजांनी सल्लामसलत केली. सल्लामसलत सुरू झाली. सल्लामसलत सुरू असतानाच महाराज ताडकन उभे राहिले आणि महाराज म्हणतात, नाना भवानीने कौल दिला, आपण हा वेढा फोडणार, आपण या वेळात आता सुखरूप बाहेर पडणार. महाराजांच्या डोळ्यात विलक्षण तेज संचारलं होतं. पण स्वराज्याच्या श्रीलरांच्या लक्षात आलं, महाराजांना या वेड्यातून बाहेर पडण्याची काहीतरी नामी युक्ती सुचली असणार आहे. पण नेमकी कल्पना काय? म्हणून बाजीप्रभू देशपांडे पुस्तक झाले. बाजीप्रभूंनी विचारलं, राज, ह्या एवढ्या मोठ्या गरड्यातनं नेमकं बाहेर पडायचं तरी कसं? नाना हा महादेवाला तो या वेढ्यातनच ना, जर खालचा माणूस वर येऊ शकतो तर वरचा माणूस खाली का नाही जाणार? या महादेवाचाच मार्ग आपल्याला बाहेर काढणार. आपण हा वेढा आता फोडणार. गडावरती मोर्चेबांधणी झाली. दिवस ठरला, वेळ ठरलं, नियोजन ठरलं आणि ठरलेल्या नियोजनानुसार पन्हाळ्याचे आपले वकील हेजीब गंगाधरराव पंत यांनी पन्हाळ्याच्या पायथ्याला सिद्धीला निरोप पाठवला. निरोप असा आहे की वद्य प्रतिपदा गुरुवार दिनांक 12 जुलै 1660च्या सूर्यास्ताच्या पहिल्या प्रहराच्या वेळेस महाराज तुम्हाला बिनशर्त शरणागती पत्करतील. ठरलेला दिवस उजाडला. दुपार टळली, संध्याकाळ झाली. सूर्यास्ताचा पहिला प्रहर सुरू झाला आणि पन्हाळ्याच्या राजदिंडी मार्गावरती एकच लगबग उडाली. काय ठरलं नियोजन? एका बाजूला शिवा काशीदांनी नकली शिवाजी म्हणून, प्रति शिवाजी म्हणून सिद्धी समोर हजर व्हायचं. जेवढा वेळ या सिद्धीचा रात्रीचा वाया घालवायचा आणि याच वाया जाणाऱ्या रात्रीच्या वेळाच्या दरम्यान महाराजांनी अंधाऱ्या रात्रीतून, काट्याकोट्यातून, जंगलातून मोजक्या सैनिकांच्याशी पश्चिमेला असणाऱ्या विशाळगडी सुखरूप पोहोचवायचं ठरलेलं नियोजन आहे. दोन्ही राजे समोरासमोर आलेत.
एका बाजूला दस्तुरे खुद्द शिवाजी महाराज, एक पालखी, दोन भोई बांदल सेनेचे मोजके 600 दारकरी आणि सेना नायक सरदार बाजीप्रभू देशपांडे आहेत. दुसऱ्या बाजूला प्रति शिवाजी शिवा काशीद, एक पालखी, दोन भोई बांदल सेनेचे मोजके फक्त 100 दारकरी आणि वकील हे जीव गंगाधरराव पंत. दोन्ही ही राजे समोरासमोर आले. नेमका शिवाजी राजा ओळखणं कठीण आहे आणि अशा अवस्थेमध्ये शिवाजी महाराज शिवा काशीदांना म्हणतायत, शिवाजी महाराज शिवा काशीदांना म्हणतायत, अरे शिवा या पालखीतून नकली शिवाजी म्हणून सिद्धीसमोर हजर झाल्याचं इनाम काय मिळणार कल्पना आहे तुम्हाला? जिराज राजा शत्रू इनाम दिल मौतीचं, पण राज हा शिवा नावे म्हणून कधीच मरणार नाही. या स्वराज्याचा पोशिंदा शिवाजी राजा भोसला म्हणून मरल आणि हा इतिहास त्याची साक्ष देईल. राज महाराजांचे डोळे टचकन पाण्यानं भरले. महाराज गैरसराज आपल्या पालखीत बसले तर शिवा मात्र मोठ्या दिमागात आपल्या पालखीत बसला. दोन्ही ही राजांची अखेरची नजरानं झाली. पालख्यांच्या चालवानं झाकली गेली. दोन्ही पालख्या आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाल्या. शिवा काशीदांची पालखी वाजत गाजत पन्हाळ्याच्या पूर्वेला गेली. महाराजांची पालखी पश्चिमेचा पुसाटी भरून उतरायला सुरुवात झाली. पन्हाळ्याच्या पूर्वेला शिवा काशीदांची पालखी कैद झाली. हे जे गंगाधर पंत वकिलांनी निरोप दिल्याप्रमाणे पुन्हा आगत स्वागताचा कार्यक्रम झाला. नजराने पेश झाले. प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात झाली. बराच वेळ चर्चेत निघून गेला. ऐन चर्चा रंगात आली आणि ऐन चर्चा रंगात आली असतानाच एक हपशी पळत आले म्हणतोय, खान साहेब शिवा भाग गया. सिद्धी जोर हपशावरतीच खेकसला. बदतमीज, देखो शिवाजी राजा तो मेरे सामने बैठे. महाराज समोर दिसले. चकित झाला, माग सरला, फरमान सुटला. चर्चा दुसऱ्यांदा सुरू ठेवा. चर्चा दुसऱ्यांदा सुरू झाली. एव्हाना महाराजांची पालखी इथून पाठीमागे 35 किलोमीटर गेला तर मसाई पठार पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. पन्हाळ्याच्या पूर्वेला ऐन चर्चा दुसऱ्यांदा रंगात आली असतानाच दुसरा आपशी पळत आला म्हणतोय, खान साहेब शिवा भाग गया. मैंने देखा, मैंने अपनी आंखों से देखा. समोर शिवाजी महाराज दिसतात. नेमका जादू टोना की भुताटकी कळेना. पळून जाणारा बघितला, इथून बघतोय पुन्हा समोर दिसतोय. आता मात्र सिद्धीला पुरता संशय आलाय. तरी सुद्धा दुसऱ्यांदा फरमान सुटलं. चर्चा तिसऱ्यांदा सुरू ठेवा. पन्हाळ्याच्या पायच्याला चर्चा तिसऱ्यांदा सुरू झाली. एव्हाना महाराजांची पालखी इथून पाठीमागे 6 किलोमीटर गेलात तर पांढरेपाणी गावापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. पन्हाळ्याच्या पूर्वेला ऐन चर्चा तिसऱ्यांदा रंगात आली असताना तिसरा जो अपशी आला तो मात्र खुद्द अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा 40,000 सैनिकांच्या पैकी एकमेव एक सैनिक असा आहे की ज्यानं क्षणभर का असेना, घडीभर का असेना स्वतःहून आमने सामने प्रतापगडावरती महाराजांना बघणारा 40,000 एकमेव एक सैनिक हा फाजल खान पळत नकली शिवाजी म्हणजे शिवा काशीदांच्याकडे बोट करून दुश्मन आलाय. खान साहब तो नकली शिवा है, असली शिवा तो कब का भाग गया. सिद्धी म्हणतोय, क्या बघता फाजल खान साहेब, हा जर असली शिवाजी असेल तर प्रतापगडावरती झालेला तलवारीचा वार याच्या डोक्यावर दिसलाच पाहिजे. आणि त्याच आवेशानं हातातल्या तलवारीनं महाराजांच्या डोक्यावरचा सिरपेच उडवला गेला. त्याला तो घाव दिसला नाही. मग मात्र सिद्धीपुरता संतापला, भयंकर संतापला. डोळे रक्ताळले गेले, चेहरा लाल बुंद झाला. मोठ्या आवळ्या शमशेर काढली, सपासप वार शिवाच्या छाताडावर झाले. शिवा आडवा झाला आणि अशा अवस्थेमध्ये भयंकर संतापून सिद्धीजोर आपल्या हापशांना म्हणतोय, अरे पकडोच हरामजादे को, जैसे भी हो जिंदा या मुर्दा मध्ये सामने पेश करो उसको शिवाजी को. आणि शब्द ऐकताच रक्ताच्या थाळ्यात पडल्या शिवा काशीद प्राण कंठात आणून गरजला. अरे ज्या स्वराज्याच्या एका मामुली मावळ्याची तू मरेपर्यंत साधी पाठ बघू शकला नाहीस, त्या स्वराज्याच्या पोशिंद्या राजाचं तू तुझ्या मरेपर्यंत तोंड सुद्धा बघू शकणार नाहीस. आणि त्या सरशी शेजारी उभा असणाऱ्या भालदाराचा भाला शिवाच्या काळाचा पार झाला. शिवा कायमचा निश्चित झाला. आणि अशा अवस्थेमध्ये 10,000 घोडदळांच्या निशी घोड्यावर बसून महाराजांचा पाठलाग सुरू झाला. एव्हाना महाराजांची पालखी इथून 4 किलोमीटर पाठीमाग गेला तर घोडमाळपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. पाठीमागून येणाऱ्या मशाली बाजीप्रभूंनी बघितल्या. पल्ली ते दिसले. हर हर महादेवची गर्जना केली. बाजीप्रभूंनी बांदल सेनेला फरमान सोडलं, अरे गनिम मागावर आहे, गनिमाला सुगावा लागला. वेग वाढवा, गनिम आपल्याला गाठता कामा नये. हवं तर अंगातल्या अंगरेखे काढा, पायातली पायदानं काढा, कसल्याही परिस्थितीत गनिम आपल्याला गाठता कामा नये. कारण स्वराज्याचा पोशिंदा संघ आहे रे. पोशिंदा सुखरूप पावता झालाच पाहिजे. पोशिंद्याला धक्का सुद्धा लागता कामा नये. पण मग अंगातले अंगरेखे का काढा? कारण आपला रस्ता करवंदाच्या जाळीचा काट्या कुट्यांचा. करवंदीच्या काट्या कुट्यात अंगरखेर करून वेग कमी होता कामा नये, गनिमी आपल्याला गाठता कामा नये. पायातली पायदानं का काढा? आपला रस्ता चिखलदऱ्यांचा. चिखलामध्ये पायदान अडकून वेग कमी होता कामा नये, गनिम आपल्याला गाठता कामा नये. कारण गनिम घोड्यावर आहे आणि आपण चालते आहे. तुलनेनं वेग अगोदरच कमी आहे. आणि अशा अवस्थेमध्ये उघड्या अंगानं बोडक्या पायानं तब्बल रात्रभर 20 कोस म्हणजे 45 किलोमीटर पळून आलेला, थकलेला, जायबंदी झालेला जखमी मावळा स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या पोशिंद्या राजासाठी प्राण कंठात अखंड पळतच राहिला.
महाराजांची पालखी घोडखिंडीच्या तोंडावर येऊन पोहोचली. इथं आल्यानंतर दमलेल्या मावळ्यांना आराम द्यायचा, विश्रांती घ्यायची आणि मग विशाळगडी सुखरूप पोहोचवायचं ठरलेलं नियोजन आहे. पन्हाळ्यावरून निघताना बातमी अशी आहे की विशाळगड आपल्यासाठी सुखरूप आहे. पण या घोडखिंडीच्या तोंडावरती आल्यानंतर विशाळगडच्या एका हेरानं इथं आणून बातमी पोचती केली. बातमीच उलटी. काय बातमी? विशाळगडाला सुद्धा सूर्याजीराव सुर्वे, जसवंतराव पालोनीकरांनी 10,000 मराठ्यांच्या निशी मराठ्यांच्या विरोधातच मोर्चे बांधणी केली. इकडं आड इकडे वीर अशी अवस्था मराठ्यांची झाली. पाठीमागून घोड्यावरून येणारा ताज्या दमाचा गनिम 10,000 पुढे गेला तरी ताज्या दमाचाच गनिम 10,000. आपल्याबरोबर 600 धारकरी, तोही 45 किलोमीटर काट्याकुट्यातून पळून आलेला जखमी मावळा. अशा अवस्थेत काय करायचं म्हणून बाजीप्रभू देशपांडेंना महाराज या खिंडीच्या तोंडावरती उभं राहून म्हणतायत, नाना नाना जे व्हायचं ते या खिंडीतच होऊ द्या. आता सगळ्यांनी मिळून शत्रूला सामोरं जायचं, जे भोगायचं जे सोसायचं ते सगळ्यांनी मिळून सोसायचं. आता जे व्हायचं ते या खिंडीतच होऊ द्या. पण महाराजांचं बोलणं मध्येच तोडत बाजीप्रभू देशपांडे म्हणतायत, नाही राज तुम्ही 300 धारकरी घ्या, सूर्याराव सुर्वेची कोंडी फोडा, जसवंतराव पालोनीकरांचा पाडाव करा, विशाळगडी सुखरूप पावते व्हा राज. आणि विशाळगडी पावते होताच 3 तोफांची सलामती या बाजीला कळवा. राज तुमच्या तोफेची सलामती जोपर्यंत या बाजीच्या कानावर येत नाही तोपर्यंत हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावून खिंड धरून धरल. राज लाख मला तरी चालतील हो, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे ना. एवढी विनंती भीक म्हणून आमच्या पदरी घाला राज. एवढी विनंती भीक म्हणून आमच्या पदरी घाला राज. थोरला भाऊ मानताना आम्हाला हवं तर आज या थोरल्या भावाचा धाकट्या भावाला आदेश समजावा राज. पण विनंती आज मान्य करावीच लागेल. मोठ्या मनानं मोठ्या जिकिरीनं विनंती मान्यही झाली. 600 धारकरींची फाटाफूट झाली. 300 धारकरी घेऊन महाराज विशाळगडकडे रवाना झाले. याच खिंडीत खाली उतरून 100 पावलं पुढे चालत गेला तर खिंड पहिलं डावं वळण घेते. याच डाव्या वळणाच्या पाठीमागे बाजीप्रभू देशपांडे 300 धारकरी घेऊन शत्रूची वाट बघत बसलेले आहेत. एव्हाना दिन दिन करत 10,000चा फौज फक्त 300 मराठ्यांना भिडलं. भयंकर रणकंदन माजलं. कासारी नदीचा पाठ जो आतापर्यंत पाण्यावर होता तो रक्तानं व्हायला लागला. असं रणकंदन 3 प्रहर उलटून गेलं तरी सुद्धा सुरूच आहे. तिकडे विशाळगडच्या पायथ्याला सुद्धा सूर्याराव सुर्वेवरती महाराज 300 धारकरी घेऊन तुटून पडलेत. तिथं सुद्धा भयंकर रणकंदन माजलं. विशाळगडच्या पायथ्याला सह्याद्रीनं नेसलं हिरवा शालू अख्खा रक्तरंजित झाला. आणि विशाळगडचा हा सगळा भयंकर नरसंहार विशाळगडचे आपले किल्लेदार झुंजारराव पवार यांनी वरून पाहिला. किल्लेदार झुंजारराव पवारांनी वरून खाली कुमक पाठवली. सैन्य खाली पाठवण्यात आलं. सूर्याराव सुर्वेची कोंडी फोडण्यात आली. जसवंतराव पालोनीकरांचा पाडाव झाला आणि किल्लेदार झुंजारराव पवारांना महाराजांनी फरमान सोडलं, किल्लेदार मुंडा दरवाजावरती जाऊन माझ्या बाजीला पहिली 3 तोफांची सलामती कळवा. आम्ही सुखरूप पावते झालो. बाजीप्रभूंना कळू द्या बांदल सेना इशारतीची वाट पाहते. 3 तोफांची लगबग सलामत व्हावी. फरमान सुटलं. फरमान मान्यही झालं. किल्लेदार झुंजारराव पवार विशाळगडच्या पायथ्यावरून मुंडा दरवाजाकडे रवाना झालेले आहेत. या घोडखिंडीतलं रणकंदन 4था प्रहर म्हणजे तब्बल 12 तास उलटून गेले तरी सुद्धा सुरूच आहे. हा बाजी आपल्याला खिंड ओलांडू देत नाही, देणार सुद्धा नाही. सिद्धीनं हेरलं. दगा करण्याचं ठरलं. दगा झाला. रणसंग्राम नीती मोडीत काढण्यात आली आणि सिद्धीनं नेमबाजाला इशारत केली. नेमबाजाला इशारत झाली. इशारत होताच नेमबाजाने इंग्रजांनी दिलेली ठासणीची बंदूक ठासली गेली. नेमबाजाने इंग्रजांनी दिलेली बंदूक ठासली गेली. सावध हेरलं. घोडा पडला. धडकन बार झाला आणि त्या फिरंग्यांच्या बंदुकीनं थेट बाजीप्रभूंच्या छाताडाचा वेध घेतला. बाजीप्रभूंच्या हातातला एक दानपट्टा गळून पडला. पण बाजी कधीच मागे नाही हटला. बाजी आपल्या बांधल सेनेला अखंड चेतावतच राहिला. अरे राजा अजून गडावर पोहोचलं नाही तर जोपर्यंत तोफेची सलामती या कानावर येत नाही तोपर्यंत एकाही शत्रूला खिंड ओलांडू देता कामा नये. हर हर महादेवची गर्जना झाली. मराठा मावळा द्वेषानं लढायला लागला आणि एवढ्यात किल्ले तोफेला झुंजारराव पवार किल्लेदारांनी बत्ती दिली. किल्ले तोफेची बत्ती सरसरली. आसमंतात एकच कडकडाट झाला. तोफेचा पहिला आवाज खिंडीत कानावरती आला. इशारत झाली. इशारतीचा पहिला आवाज खिंडीत कानावरती आला. आवाज ऐकताच बाजीप्रभू आडवा झाला. बाजीप्रभू कोसळला. बाजीप्रभूंनी दुसराही दानपट्टा हातातून सोडला आणि बाजी गरजला. अहो साहेब तुम्हाला दिलेलं वचन आज आम्ही पूर्ण केलं. अहो साहेब तुमच्या शिवबाबाला विशाळगडी सुखरूप पोहोचत केलं. अहो साहेब अगदी केसालाही धक्का नाही लागू दिला. दुसरा आवाज कानावरती आला आणि बाजी पुटपुटला. राजा या बांदल बाजीच्या छातीचा सोनं झालं जी. तिसरा आणि अखेरचा आवाज कानावरती आला आणि बाजी पुटपुटला. तोही त्या दिवशीच्या सूर्यास्ताबरोबर अखेरचाच. राजा या बांदल बाजीच्या छातीचा बांध या घोडकिंडीला कडक पडला की 10,000 गनिमांना या छातीचा बांध फोडता नाही आला. राजा याच प्रतिभेच्या सूर्यास्ताबरोबर आमची प्राणज्योत अस्ताला घेऊन जातो. झालीच असेल कधी एखादी चूक बोल स्वराज्यात तर थोरला भाऊ म्हणून मोठ्या मनाची माफी द्यावी.
ओ साहेबांना अखेरचा निरोप देतो, राजगडे अखेरची सलामी देतो. माझ्या स्वराज्याचा हा भगवा असाच निळ्यासमंत्या अखंड लहरावा हीच अखेरची इच्छा व्यक्त करतो. आणि याच प्रतिपदेच्या सूर्यास्ताबरोबर सेना नायक, सेना प्रमुख सरदार बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे थोरले बंधू फुलाजीप्रभू देशपांडे, राज बांदल शंभू सिंग जाधव आणि बांदल सेनेच्या 300 धारकऱ्यांच्या पैकी तब्बल 246 मावळे या घोडखिंडीत धारातीर्थी पडले. आणि या 246 मावळ्यांच्या रक्तानं ही खिंड पावन झाली. म्हणून दस्तुरे खुद्द शिवाजी महाराजांनी या खिंडीमध्ये येऊन या खिंडीचं नाव बदललं. तेव्हापासून ही घोडखिंड पावन खिंड या नावानं उदयास आली. तेव्हापासून ही घोडखिंड पावन खिंड